पत्ताकोबीचे आणि कांद्याच्या पातीचे पकोडे बनवूया किंवा मंचुरियन पकोडे म्हणलं तर चालते। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। पातळ पत्ताकोबी कापून घेतली अर्धी आणि त्याला एका पाण्याने धुवून घेतले स्वच्छ। एका बाउलमध्ये काढून घेतली मी। आता इथं कांद्याची पात कापून घेतली आम्ही, एकदम बारीक बारीक कांद्याची पात कापून घेतली आणि त्याच्या पाठीमागचा भाग घेतला नाही, फक्त पात तेवढी घेतलेली आहे आणि त्याला धुवून घेतली आहे। आता इथं 2 आलू उकडलेले खिसून टाकलेले आहेत। आता इथं दुसरे मसाले टाकून घेऊया। खूपच क्रिस्पी आणि खूप स्वादिष्ट पकोडे बनतात। हे कढीपत्ता कापून घेतलेला आहे, इथं धनिया पत्ता घेतलेला आहे खूप सारा, आणि इथं हिरव्या लसणाची पात घेतलेली आहे। लाल मिरची पावडर घेतलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतली 1 चम्मच। नमक अर्धा चम्मच घेतले। नमक कमी टाकायचं ह्याच्यात। आणि हे धना जिरा आणि मिऱ्याचं पावडर मोठाड मोठाड पिसून घेतले। हे बघा अशी साईडला काढून पिसून घेतली मी ती। हिंग टाकते 1 टीस्पून, बारका टीस्पून। आणि इथं हे मसाला आहे, हे मंचुरियन मसाला आहे, 1 पाकिट टाकलेला आहे। हे तांदळाचं पीठ आहे किंवा चावलचं पीठ, हे कॉर्नफ्लॉवर आहे। आणि आता हे बेसन पीठ टाकत आहे। बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर बराबर घेतलेला आहे, 4-4 चम्मच चमच्यानं मापलं तर। आणि 2-2.5 चम्मच आपलं चावलचा आटा आहे। कोरडं ह्याला एक वेळेस मिक्स करून घेऊया। कोरडं एक वेळेस मिक्स केल्याच्या नंतर थोडं थोडं पाण्याचा शिंतोडा देऊन आपणाला हे घट्टसा गोळा करायचा आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही। आपणाला ह्याचे मंचुरियन नाही बनवणार, पकोडे बनवायचे, तर थोडासा सैलचा आटा बनवून घ्यायचा आहे। हे पहा, थोडासा सैलसा केलाय आटा, जास्त घट्ट केला नाही। एवढ्या आट्याला मला 1 कपभर पाणी लागलं। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात छोटे छोटे पकोडे टाकून घेऊया। एवढं क्रंची आणि एवढं चटपटे होत्यात ना, तर विचारायचंच नाही। खूपच छान, एवढं अप्रतिम लागतात। हे बघा, एक आपलं झालेले आहे, एक व्यास टाकून, आणि 2-3 मिनिटाच्या नंतर आपणाला ह्याला पलटी मारून घ्यायचं आहे। आणि हे नाश्त्याला किंवा 4 वाजता चहा सोबत खूपच छान ऑप्शन आहे। जास्त आपणाला काळे करायचे नाहीत आणि पांढरेही ठेवायचे नाहीत, हलका गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे। आणखी एक मी टाकून घेते। व्यवस्थित तेल काढायचं आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं। बिलकुल तेलगट ऑइली कसलेच नाहीत झाले। हे पकोडे खूपच छान झाल्यात। याला मंचुरियन पकोडे हे म्हणू शकता आणि प्याज पकोडे हे म्हणू शकता। खायला विचारायचंच नाही, झटपट संपले आमचे तर। एवढा आटा मी केलाय ना, असेच पटपट छोटे छोटे तोडून घेऊया आणि टमाटर सॉस सोबत नाहीतर शेजवान चटणी सोबत सर्व करायचं, नाहीतर पुदिन्याच्या चटणी सोबतही चालते। हे 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर ह्याला हे पलटून घेतलेलं आहे मी। हे पहा, हलका कलर आला की आपण काढून घेऊया। मंचुरियनलाही विसरचाल असे पकोडे झालेत हे, खूपच छान। बघा कलर कसा आलेला आहे, आणि कसलाच कलर टाकलेला नाही मी ह्याच्यात, किंवा हळद टाकलेली नाही। खूपच छान झाल्यात। आता सारे मी करून घेते आणि इथं प्लेटाची तयारी करते। मंचुरियन पकोडे कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करायला विसरू नका, आणि लाईक जरूर करा। लाईक विसरता तुम्ही करायची।